जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे ही एकादशी सर्व पापांपासून मुक्ती देणारी आहे. तर जाणून घ्या या व्रताबद्दल महत्त्वाची माहिती. योगिनी एकादशी व्रतकथा पद्मपुराणात उत्तराखंडमध्ये प्राप्त होते. आषाढ महिन्यातील कृष्ण एकादशीला योगिनी अथवा शयनी एकादशी म्हणतात. या व्रतकथेचे वक्ता श्रीकृष्ण आणि मार्कंडेय आहे, तर श्रोता युधिष्ठिर तसेच हेमाली आहे. जेव्हा युधिष्ठिर श्रीकृष्णाला आषाढ कृष्ण एकादशीचे नाव आणि महत्त्व विचारतात तेव्हा वासुदेव ही कथा सांगतात. पद्मपुराणानुसार धनाध्यक्ष कुबेर प्रभू महादेवाचे परम भक्त होते. दररोज महादेवाच्या पूजेसाठी त्यांनी हेम नावाच्या माळ्याला फुलं निवडून आणण्याचे काम सोपवले होते. एके दिवस कामात वशीभूत होऊन हेम आपल्या पत्नीसह विहार करू लागला आणि वेळेवर फुलं पोहोचवण्यात असमर्थ ठरला. तेव्हा क्रोधित होऊन कुबेर महाराजांनी सैनिकांना हेम माळ्याच्या घरी पाठवले. सैनिकांनी हेम माळी फुलं का आणू शकला नाही हे कारण सांगितल्यावर कुबेर आणखीच क्रोधित झाले. कुबेराने हेम माळ्याला कुष्ठ रोगाने पीडित होऊन पत्नीसह पृथ्वी जाण्याचा श्राप दिला. कुबेरच्या श्रापामुळे हेमला अलकापुरीहून पृथ्वीवर यावे लागले. एकदा ऋषी मार्कंडेय यांनी हेमच्या दुःखाचे कारण जाणून गेल्यावर योगिनी एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला. या व्रतामुळे श्राप मुक्त होऊन पत्नीसह सुखरूप जीवन व्यतीत करू लागला. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित केले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसह पिंपळाचीही पूजा केली जाते. असं म्हणतात योगिनी एकादशीचे व्रत केल्याने 88,000 ब्राह्मणांना दान दिल्याचे फळ मिळते. तामसिक भोजन करणे टाळावे. शास्त्रांप्रमाणे ही एकादशी करण्याच्या एका दिवसापूर्वी रात्रीपासून नियम पाळणे सुरू करावे. दशमी तिथीच्या रात्रीपासून ते द्वादशी तिथीच्या सकाळपर्यंत दान कर्म करण्याने पाप नष्ट होतात. म्हणूनच दशमी तिथीपासूनच तामसिक भोजन करणे टाळावे. पुराणांमध्ये या व्रताला खूप महत्त्व दिले गेले आहे. या व्रत दरम्यान प्रभू विष्णू जागृत अवस्थेत असतात. नंतर देवशयनी एकादशी येते, ज्यानंतर प्रभू विष्णू 4 महिन्यांसाठी शयन करतात. या दिवशी भक्त उपवास करतात. तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस उपवास सोडला जातो. या व्रताच्या दशमी तिथीला रात्रीपासून तामस भोजन सोडून साधे भोजन ग्रहण केले पाहिजे आणि ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. कुंभ स्थापना करून त्यावर भगवान विष्णूची प्रतिमा ठेवून त्याची पूजा केली पाहिजे. पूजेदरम्यान भगवान विष्णूला पंचामृताने स्नान घालावे. पुष्प, धूप, दीप आदीने आरती करून त्यानंतर पंचामृत घरातील सर्व व्यक्तींवर शिंपडावे. पूजेदरम्यान विष्णू सहस्त्रनामालाही मोठे महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी दिलेले दानाला खूप मोठे महत्त्व आहे. शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचे दान करताना ब्राह्मणाला तसेच अन्य व्यक्तीला दक्षिणा जरूर द्यावी. योगिनी एकादशीच्या दिवशी दान देण्याचं देखील महत्त्व आहे. या दिवशी जल आणि अन्न दान करणे फलदायी ठरतं. तसेच कोणी आजारामुळे त्रस्त असेल तर या दिवशी प्रभू विष्णूंची उपासनासोबतच सुंदरकांड पाठ करवणे फलदायी ठरते. योगिनी एकादशी. यात एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि नित्यकर्माहून निवृत्त होऊन व्रत संकल्प घेण्याचा विधान आहे. पद्मपुराणानुसार या दिवशी तिळाच्या उटणे लावून नंतर स्नान करणे देखील शुभ मानले गेले आहे. या व्रतामध्ये प्रभू विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा विधान आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.